गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा, आज आमचा मुंबईमध्ये तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आहे आमच्या रवी भाऊजींच्या घरी. तर रवी भाऊजींची 2 मुलं आहेत बघा. ही सर्व ज्यावेळेस लहान होता ना त्यावेळेस आम्ही आलेलो, त्यावेळेस स्वीटी ना 3रीमध्ये होती. त्यावेळेस याला बघितलेलं, त्याच्यावरती व्हिडिओ कॉल हे केल्यावरती असं बघायचे, पण पहिल्यांदा असं समोर आता बघितले. तू कितीला आहे? 6वीला आहे. तू? पहिलीला आहे. ती पहिलीला आहे बघा. 2 मुलं आहेत रवी भाऊजींची आणि यांची मम्मी इकडे बसली आहे बघा. तर याला जेवण चारते, ही काय हाताने खात नाही त्याच्यामुळं. तर बघा, बऱ्याच मला कमेंट आल्या की नाही का ताई तुम्ही तर डोंबिवलीमध्ये कुठं थांबलाय. तर मी ताईंला, ही माझी जाऊबाई आहे बघा, यांना सकाळी नाव विचारलं, म्हणलं डोंबिवलीमध्ये कुठे आहेत आम्ही. तर काय खंबालपाडा भुईरवाडी का भुईरवाडी? हा, भुईरवाडी. मी तसंच म्हणजे कमेंटला रिप्लाय पण दिलाय, खंबालपाडा भुईरवाडी मध्ये आहे मी. तर शिव मंदिर पाशी आहे ना, शिव मंदिरच आहे इथं समोर. कोणची सोसायटी? फटकारा सांगितलंच आहे ना ते, त्याच्यामुळे सगळं माहिती आहे. मी नाव वाचलेलं आहे पण माझ्या लक्षातच नाही, आणि यांनी सकाळी नाव पण सांगितलं तरी पण माझ्या लक्षात नाही काय नाव आहे ते. तर असू द्या. बऱ्याच जणांनी म्हणजे फोन पण आले की ताई तुम्ही इथं आलाय तर भेटायला या म्हणून, पण शक्य नाही कारण आपल्याकडं गाडी पण नाही आणि तर कार्यक्रम पण होता. काल कार्यक्रम ही झाला, आज निवांत आहे. तर आज जेवण वगैरे करायचं. ताई मस्त असा स्वयंपाक बनवते. मार्गशीर्ष महिना चालेल तर माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी, त्या पण खात नाहीत, तर आमच्या दोघींसाठी नाही का पनीर बनवते आणि बाकीच्यांसाठी चिकन बनवते. तर मस्त असं जेवण वगैरे करायचं आणि नंतर न जायचं मग तानाजी राहायला. तनिषाचा फोन आलता, का होत आहे मला लागली भांडायला, म्हणली आमचं घर नाही का दिसत, म्हणली तेव्हा ध्यानात नाही का आला तुम्हाला डोंबिवलीला जायचं, ठाण्याला जायचं असं म्हणता येतं ना आमच्याकडं. म्हणलं चुकलंच, म्हणलं माझ्या नावच ध्यानात नाही आलं. ती कुठं राहते ना ते ध्यानात नव्हतं आणि त्यांचं नाव पण ध्यानात नाही आलं ना, त्याच्यामुळे सॉरी बरं का तनिषा. तिला असं पण बोलले आणि असं पण बोलते. तर तनिषाकडे पण जायचंय, पिकूची भेट घ्यायची आहे, तिथं राहायचंय आणि नंतर ना दादांकडे जायचंय, दादांकडे राहायचंय आणि मग आपल्या घरी जायचंय. तर आपल्या घरी बघा, काल आमच्या सोनबाईचा फोन आलता की कांदा नाही का, कांद्याला पाणी द्यायला आले, सगळं रान वाळले. तर दाजी म्हणले कोणाला तर सांगतो फोन करून, शेजारचे नाहीत का आपले आहेत ना त्यांना, की कांद्याला पाणी देऊन घ्या म्हणून. चालते म्हणलं असू द्या. तर मग आमचं मुंबईमध्ये कालचा काय कार्यक्रमात पूर्ण दिवस गेला. आजचा दिवस कसा कुठं जातोय काय माहिती. म्हणजे फिरायला नाही का कुठंच गेलो नाही. मागच्या वेळेस आपण कुठं फिरायला गेलतो, ज्यावेळेस मी आलते ना 10 वर्षापूर्वी आले मुंबईमध्ये, त्याच्यावर आत्ता आली. कुठं गेलतो, हा लहानच होता तरी पण याच्या लक्षात आहे. गेटवे ऑफ इंडिया. हा, अजून जुहू चौपाटी. तू फोटो बघितले, तुझ्या लक्षात नाही आहे ना. हा, फोटो बघितलेत मम्मी पप्पांनी. तू कुठं फिरून आला? कुठं फिरून आला तू? मी गेट ऑफ इंडियाला. गेट ऑफ इंडियाला. अजून तुझं 2 दात कोणी खाल्लं? 3 दात ना. 3 दात गेले तुझे, कोणी खाल्लं? मी खाऊन टाकलं. तूच खाऊन टाकलं? अरे बापरे, तुम्ही कधी तुमचं दात खाऊन टाकतात का? सांगा. आणि त्याचं दात खाऊन टाकलं 3. बघितलं का? पोट भरलं का मग? भरलं का? कसं काय सांगतोय? तर मस्त असं आम्ही ना मागच्या वेळेस आलेलो ना, त्यावेळेस आमच्या ह्या ताई आणि सोनल ताई आहेत बघा, सोनल नाव आहे त्यांचं, सोनाली. आणि आमचे भाऊजी रवी भाऊजी आणि समर्थ, ते सर्वम, समर्थच म्हणते सर्वम आणि स्वीटी, आम्ही सगळेजण हाजी हाली, महालक्ष्मी, गेट ऑफ इंडिया आणि अजून कुठं तरी गेलतो का? तेवढंच गेलतो. नाही रे, तू नव्हता त्यावेळेस, तू नको सांगू. नव्हता. आम्ही सगळीकडे फिरून आलेलो बघा. इथून कल्याणवरून आहे ना दादरला जायला 1 घंटा पूर्ण. तुम्ही गेलतात, आम्ही नव्हतो गेलो. पूर्ण 1 घंटा लागलेला त्या रेल्वेत बसून आणि तिथून पुढे टॅक्सीत बसून. अशी माझी हालत झाली ना, तरी पण फिरून आलो आम्ही सगळीकडे. आणि मग गेलो चिंचीला, त्याच्यावरती आता चालू आहे. तर आत्ता बघू काय काय प्लॅन आहे तुमच्या दाजींचे. मी सांगितलं होतं तुम्हाला की दाजींनी फिरायला चालवलंय, पण असं काही नव्हतं. इथं कार्यक्रम होता त्याच्यासाठी आलतो आणि आलोय. तर मग जावा म्हणलं सगळीकडे. स्वीटी पण मला म्हणली मम्मी गेली तर सगळ्यांच्या गाठी घेऊन येतो, कधी तर कुठं जातच नाही. इकडे तिकडे जायच्या नादी लागत नाही कारण प्रवास मला सहन नाही त्याच्यामुळं. पण आता गेली. आयाने बॉल बनवलाय, मिनी बॉल बनवलाय बघा घरच्या घरी. असं कसा उडतो? इतक्या लांब टाकून उडत
म्हणत असतो का ती टाकल्यावरती जातोय तिकडं असं असं खाली खाली मार ना, खाली मार ना, इथं 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 खाली मार, खाली हा असं खाली मार. अरे नाही उडत काल लई भारी उडालेला. त्यांना दाखवत होता ना बॉल बनवलाय म्हणून त्यावेळेस. तर आता याला शाळेमध्ये जायचंय. याच्या लक्षात नव्हतं की आज काय आहे म्हणला तू, हाफ डे. हाफ डे आहे. पण तुला 10:30 किती वाजता जायचं होतं शाळेत, आता उशीर झालाय म्हणत होता. 11. मग 12:30ला कसं काय जाणार आहे. मला लक्षातच नव्हतं की 12:30 12:30ला जाणार आहे आणि नंतर नाही येणार आहे 5 वाजता. त्याच्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगाव. इथंच आहे डोंबिवलीमध्ये आणि आजच्याच दिवस आहे इथं. आज आहे ना, नंतर मी जाणार आहे दिव्याला किंवा ठाण्याला, दोन्हीपैकी एका जागेवरती जाणार आहे. मग तिकडे एक दिवस आणि इकडे एक दिवस असं थांबणार आहेत आम्ही. कोण आलं, कोण आले, सोहन आलाय का दादा आलाय, कोण आले दादा, कुठे सोहन आलाय बघा इकडं. सोहन बघा पहिला आज तुझा नंबर मागितला कोण तर फेसबुकला कमेंट आली सोहनचा नंबर द्या म्हणून. कोण आहे काय माहिती. चला सोहन आलाय तर आता मी सोहन बरोबर जाणार आहे, कारण माझी बॅग कपडे तिकडच आहे. मी तिकडच चालली होती पण म्हणलं आता थोडासा व्हिडिओ घ्यावा सकाळ सकाळ, तुम्हाला सांगावं आणि नंतर न जावं म्हणून. तर आंघोळ वगैरे करायची, अजून आंघोळ पण नाही केली, नाश्ता करून बसलो या. तर ताई जेवण बनवतेत. आता मी जाणार इकडं ताईंकडं, दुसऱ्या ताईंकडं, आणि आंघोळ वगैरे करून नाश्ताही करून परत माघारी येणार. इथंच आहे बघा, इथंच पाठीमागे आणि ही इथं घर आहे. आणि यांनी नवीन घेतलेलं घर ह्या साईडला मी काल तुम्हाला दाखवली आहे ना. बाकीच्यांचं काय चाललंय या, काका म्हणले उठले नाहीत कुणी अजून, दरवाजा वाजवून आलो हा ना. मग तीच म्हणलं मग इतक्या लवकर जाऊन तरी काय करायचं, मी मागाशीच निघाले होते. बर तुझा नंबर मागितला, कुणी द्यायचं का नाही, देव कोण आहे काय माहिती, नाव नाही वाचलं, फक्त कमेंट वाचली. कोणी पण असू दे, दे तर देते हा. तर चला काय नाही, मस्त असं अजून येतच आहेत आम्ही. आणि तुझं काय म्हणणं, अजून काय म्हणतो तू, काय नाही, काय नाही ना. आता जा तू स्कूलला आणि नंतर ना याच्यामध्ये सुट्टीमध्ये तिकडं यायचं जिंतीला. मस्तपैकी पानमामा आल्यावरती कसं चुलीवरती गावरान आपण फ्राय केलेली तसं बनवायचं आपल्याला हा. नक्की यायचं, पण नुसतं हो नाही हा. पप्पांच्या मागे लागायचं, चला म्हणायचं, कारण पप्पा पण आलेले लय दिवस झाले. पप्पा त्यांनी तुमचं दाजी आणि भाऊजी गेलेत बघा बाहेर. ती बारक आहे ना त्याच्या स्कूलमध्ये फी भरण्यासाठी गेलेत ना, हा तिकडे गेले. तर चला असू द्या, काय नाही, व्हिडिओला करते इथंच एंड. आता यांचा चाललाय नाश्ता. यांचा छोटे ती बेट आहे त्यांचा, बंधुराज म्हणायला लागली होती. छोटे पुत्र त्यांचे हाताने खात नाहीत ना, त्याच्यामुळे त्यांना असं चारावं लागतं. यांना त्यांच्या पाठी जाऊन असं एक एक गात चारावं लागतं. तर त्यांचं ते काम चालू आहे. बोला ना 2 शब्द. बारक्यात बरं का माझ्यापेक्षा लहान, म्हणजे हा त्यांचा मुलगा आहे. माझ्या मुलीचं लग्न झाले आणि यांचं लग्न आमच्या नंतर ना बऱ्याच दिवसांनी झालं आहे का नाही, बहुतेक 10 वर्षांनी झालेले. चला असू द्या, काय नाही. आता जातो आम्ही तिकडं. हा जाईल त्याच्या स्कूलला. हॅलो बाय. इथे हा हो, एक गॅस. तुझं ते दात खाऊन पोट नाही भरलं का, आता तू भाकरी खातोय हा. किती पडलेत, 3 पडलेत कसं दाखवतंय हा. तर चला व्हिडिओला करते त्याची. बाय बाय, बाय बाय करा, बाय. चला.